या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण सन्माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे जिल्हा सन्माननीय सुहास पाटील सर यांच्याशी आपण संवाद साधत आहोत। ते खरं तर त्यांचं मत आहे की बा कामं सांगा परंतु मुलाखत नको, परंतु तरी त्यांच्या सर्व महाराष्ट्रातील लोकांच्या आग्रहास्तव आपण सरांची मुलाखत घेत आहोत। नमस्कार सर। नमस्कार सर, ही महाराष्ट्र आणि सरकारने जी संपूर्ण राज्यासाठी हे सर्व जे खेळांच्या प्रशिक्षणासाठी आणि मुलांच्या सरावासाठी ही जी शिबिर योजना घेतलेली आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल सर? प्रामुख्याने सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्यानं एक खेळामधली प्रगती साधण्यासाठी एक समुचित आराखडा तयार केलेला आहे आणि ते क्रीडा धोरणामध्ये आपण ह्या सगळ्यांचा उहापोह केला होता। आणि मग हे करत असताना प्राथमिक स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी खेळाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याची माध्यम जी आहेत, त्याच्यावर प्रगती माध्यम जी आहेत, त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारे कार्य करण्याची आवश्यकता आपण त्याच्यामध्ये मुद्दा उपस्थित होता। आणि मग ते करत असताना एक चांगले खेळाडू, दर्जेदार खेळाडू एकत्र येऊन त्याला तांत्रिक प्रशिक्षणाची जोड दिली, चांगल्या खेळाडूंना हेरून त्यांना विशिष्ट प्रकारे त्याला खेळ हा विज्ञानामध्ये मोठा आधार आहे खेळाला, आणि हा आधार त्या खेळाडूंपर्यंत पोहोचवला। आंतरराष्ट्रीय नगरीमध्ये त्याला जर सरावासाठी माध्यमं उपलब्ध करून दिली तर ग्रामीण भागातली, शहरी भागातली आणि खेळाला जे प्रेरणा देणारी जी सगळी लोक आहेत, त्यांचा सगळ्यांचा एक उद्देश आहे की महाराष्ट्र राज्याचे खेळाडू आहेत ते आंतरराष्ट्रीय नगरी स्तरावर मोठ्या दिमाखानं कार्य केलं पाहिजे। परंतु हे करत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कष्टाची आमच्यामध्ये खेळामध्ये गाथा मोठी आहे। आणि मग हे करत असताना एक कुठंतरी समुचित कार्य करत असताना एक त्याच्यामधलं तांत्रिक मनुष्यबळ सक्षम कार्य करणार आहे ह्यांच्या नियंत्रणामध्ये त्या खेळाडूला सातत्यानं ठेवलं तर ह्याच्यातली प्रगती साधता येईल। म्हणून राज्य शासनानं एक क्रीडा प्रशिक्षणाची योजना आखली आणि मग ह्याच्यामध्ये जे असतील ते एलिट प्लेयर जे आहेत हे एकत्र आणून यांना प्रशिक्षण करण्याचं धोरण राज्य शासनानं स्वीकारलं आहे। शासनानं यावर्षी आपल्याला निधी उपलब्ध करून दिला होता आणि मग हॉकी असू दे, जलतरण असू दे, टेबल टेनिस आहे, ॲथलेटिक्स आहे, त्याच्यामध्ये असे विविध 13 ते 14 प्रकारचे खेळ आहेत की ह्याच्यामध्ये आपण राज्यातले शालेय स्तरावर जे राज्य राष्ट्रीय स्तरावर आपल्याला प्रावीण्य संपादन केलेलं आहे, असोसिएशनच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये प्रावीण्य संपादन केलेलं आहे, अशा खेळाडूंना आपण एक चांगलं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की देशातले जे चांगले चांगले नामांकित या विषयाचे तज्ज्ञ आहेत, क्रीडा वैज्ञानिक आहेत, ह्यांचं आहारशास्त्र असू दे, मानसशास्त्र असू दे, खेळाबद्दलच्या दुखापतींचं शास्त्र असू दे, ह्या सगळ्यांची ओळख आम्ही या प्रशिक्षणामध्ये खेळाडूंना करून दिलेली आहे। म्हणून खेळामधल्या विज्ञानाची ओळख त्या खेळाडूला करून दिल्याशिवाय चालणार नाही। खेळामध्ये राहायचं असेल, टिकून राहायचं असेल तर स्पर्धेची ओळख करून द्यायला लागेल। जागतिक स्तरावरचे मोठे प्रशिक्षणाची माध्यम आहेत ते बघायला लागेल। खेळाडूंच्या कार्याचं मूल्यमापन करण्याची आपल्यामध्ये प्रणाली पाहिजे आणि हे या प्रशिक्षण शिबिरामध्ये आम्ही साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर, या शिबिरामध्ये साधारण किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि किती प्रशिक्षक आहेत? आमच्या राज्य शासनाच्या सेवेत असणारे आणखी ज्यांनी राष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवले आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवले आहेत, अशा क्रीडा मार्गदर्शना यंत्राखाली जवळजवळ 400 ते 450 खेळाडू इथं प्रशिक्षण घेत आहेत। आपल्याला सांगू इच्छितो की आपण महाराष्ट्र हा नॅशनल गेममध्ये पुढे गेला पाहिजे, महाराष्ट्र वेगवेगळ्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पुढे गेला पाहिजे, मोठी प्रोत्साहनाच्या योजना राज्य शासनानं आखलेल्या आहेत। आणि मग हे असं करत असताना या क्षेत्रातला जो खेळाडू आहे हा कुठंतरी त्या कोचच्या नियंत्रणाखाली असोसिएशनच्या ह्याच्यामध्ये एक फोकस ग्रुप आम्ही करायचा प्रयत्न करतोय की ज्याच्यामध्ये आजचा लहान विद्यार्थी आहे तो खेळाडू म्हणून राहील आणि मग राज्य राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्यप्राप्त जो खेळाडू आहे हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी करेल, अशा अपेक्षेनं आपण त्याला तंत्र प्रशिक्षणाची जोड या प्रशिक्षणाच्या माध्यमातून देऊ। सर, या ठिकाणी आता ह्यानंतरचा जे प्रशिक्षण झाल्यानंतर जे कोऑर्डिनेशन लागेल तर त्याची काय सिस्टीम त्याच्यामध्ये बसवलेली आहे का? की जे खेळाडू प्रशिक्षण घेतलंय आणि त्याच्यामध्ये प्रावीण्य आता गाजवणार स्पर्धेमध्ये, तर त्याच्या संदर्भात काय ॲक्टिव्हिटीचं नियोजन आहे का? आपल्याला सांगू इच्छितो की वेगवेगळे क्रीडा मार्गदर्शक, त्याचे संघटक असतील, वेगवेगळ्या संघटना असतील, हे वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करतात। राज्य शासनानं पायाभूत सुविधा करण्यामध्ये अग्रेसर आहे आणि देशामध्ये हा अग्रेसर हा महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या, विभागाच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी या सुविधा निर्माण केल्या आहेत।
म्हणजे इथला प्रशिक्षण केलेला खेळाडू असेल हा इथल्या मार्गदर्शकांच्या बरोबर कायम समन्वय साधेल. तिथला जो स्थानिक शिक्षक असेल, असोसिएशनचे पदाधिकारी असतील, आणखी ह्यांनी जर एकत्र येऊन आणखी परत आम्ही त्याच्यामध्ये आराखडे चांगले तयार करून असलो तर आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये आगामी काळामध्ये एक चांगल्या दृष्टिकोनातून त्या खेळाडूकडं शास्त्रोक्त पद्धतीचं प्रशिक्षण, फेज वाईज प्रशिक्षण किंवा तो खेळाडू सातत्याने इथं आला पाहिजे असे वर्षातून आपण 2दा 15-15 दिवसाचे कॅम्प आयोजित करतोय आणि मग या खेळाडूला नक्कीच या शिबिराचा आगामी काळामध्ये फायदा होणार आहे. निश्चितच चांगली योजना आहे आणि सर तुम्ही सुद्धा ह्या आंतरराष्ट्रीय केंद्राशी निगडीत आहात. त्याचबरोबर सन्माननीय क्रीडा मंत्री विनोद तावडे सरांशी पण तुमचा समन्वय चांगल्या दर्जाचा आहे आणि या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्रामध्ये भवितव्य चांगलं आहे अशी या ठिकाणी निश्चितच आशा वाटते. आणि या ठिकाणी तुम्ही NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला जी मुलाखत दिली, इंटरव्ह्यू दिला, वेळ दिला त्याबद्दल मी आपला आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद.